सस्मरे नित्यं विनायकं सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये आचार्य देव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो गोपाल कृष्ण लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो गोविन्दाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति महाबली प्राणदाता सकड़ा उठवी बड़े दीनानाथा हरि रूपा सुंदरा जगदांतका पुण्यवंता पुण्यशीला कालाग्नि काल रुद्राग्नि देखता कापति भये नेत्राग्नि चालिल्या ज्वाला उच्चते मुरडले माथा सुवर्ण कटिका सोटी ठकारे पर्वता ऐसा चपड़ांग पाहता मोठे महाविद्युत कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे वज्रपुच्छे करू शके आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करोनिया नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने दृढदेहो निसंदेहो रामदासी अग्रगण्यु कपिकुलासी मण्डनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशति दर्शने
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथांना शिष्यांनी प्रश्न केला आहे, महाराज संत सांगतात ती कर्म करावी असं काल तुम्ही सांगितलं. संत हे शास्त्र सांगतात हेही आमच्या लक्षात आलं. आता केवळ कर्म करतच राहिलं म्हणजे सगळं सिद्ध होतं का प्रश्न आहे. आपण कर्म करावं पण सगळंच कर्म करत राहिलं तर सगळं सिद्ध होतं का. ईश्वराला कर्म निवेदन करायचं का. त्यावर सद्गुरुनाथ उत्तर देतात, केवळ कर्म सिद्ध राहत नाही. जगात सगळेच लोक कर्म करतात पण सगळंच कर्म सिद्ध होत नाही. प्रयत्नरूपी जे कर्म आहेत ते प्रयत्नरूपी कर्म सगळं जगच करतं. कर्माला काही विशेषता असली पाहिजे. सगळेच लोक जगात पेरतात पण सगळ्यांचं सारखं उत्पन्न होत नाही. जगात सगळेच परोपकार करतात पण परोपकाराचं फळ सारखं सगळ्यांना मिळत नाही. असं जगात अनुभवाला येतं असं गुरु सांगताय. ईश्वराला कर्म निवेदन करायचं आणि ते कर्म सत्कर्म घडेल. हे देवा, मी आज तुमची नारायणाची पूजा होऊ घातली आहे. ही पूजा श्रद्धेनं भक्तीनं आणि दयेनं माझ्याकडून करून घ्या. मी हे निवेदन देऊन केलेलं कर्म तुम्हाला समर्पण करील. अशी जर श्रद्धा दृढ होत गेली तर कर्म सफल होतं. म्हणून आपल्याकडे देवाला आमंत्रण देण्याची पद्धती आहे आपल्याकडे कमी आहे. पण तुम्ही जर कोकणात गेले तर कुलस्वामिनी पुढे जो आहेर जातो त्या कुलस्वामिनी पुढे त्या पुजाऱ्याला असं सांगावं लागतं की आमच्या घरचं लग्न आहे, दोन्हींचं लग्न झालेलं आहे किंवा लग्न होणार आहे, यांच्याकरता आईसाहेब तुम्हाला आहेर आलेला आहे. हे सगळं कर्माचं कर्म तुम्हाला निर्विघ्नपणे पार पडायचं आहे. आम्ही तुम्हाला शरण आलो आहे असं म्हणायची कोकणात पद्धत आहे. आपल्याकडे काय ठेवून देते ते काय लागतं चाल. आणखीन 15 लोकांना सांगितलं आपले कपडे बरोबर असं आहे. कारण कर्म करतात पण त्या कर्माच्या मागे सश्रद्धा. म्हणून यद्यत कर्म करोमी असं मंत्र आहे. तत्तत मी जे जे कर्म करेल ते सगळं तूच आहे. तिथे देवीचा संकल्प लिहिला मी 2019ला वाचून या किंवा आपल्या सप्तशतीमध्ये सुद्धा नक्षत्र तूच, योग तूच, वार तूच, सगळं तूच. कारण सगळंच भगवती आहे आणि सगळंच भगवान शंकर आहे आणि सगळंच भगवान विष्णू आहे. ज्या ज्या देवतेचे आपण उपासक आहोत तो सर्व आहे. सर्वमय जग भगवतीने सुद्धा जग भरलेलं आहे आणि भगवंताने सुद्धा जग भरलेलं आहे. म्हणून अर्पण करून प्रार्थना करायची.
श्रीराम. हो बेटा. सब ठीक है. सगळं कर्म अर्पण करताना ईश्वराला प्रार्थना करायची असं गुरुनं शिकवलं पाहिजे. यद्यत कर्म करोमि तत्तत् खिल शंभो तव आराधिता. राम तव आराधिता, भगवती तव आराधिता. म्हणून मी प्रत्येकाला काय सांगतो, तुम्ही जाऊन नैवेद्य ठेवा आणि समर्पण करा. लक्ष असतं का तुमचं? तू जा मध्ये, तू जा मध्ये, तू जा मध्ये. कारण तुम्ही समर्पण केलं पाहिजे ते देवाला. नैवेद्य दाखवण्याचं काम कोणी करो. अरे दुधाचा नैवेद्य राहिलाय. यद्यत कर्म करो मी जे जे कर्म करेल ते ते कर्म समर्पण केलं तरच ते सत्कर्म होतं. म्हणून गुरुजी म्हणतो अक्षदान समर्पयामी विडापलम. तर तुम्ही बोल नाव ठेवता समर्पयामी आलं, एक नशीब आहे. म्हणजे तो कर्म नीट करतो तर हे त्याची टिंगल करता. यद्यत कर्म करू मी म्हणून समर्पण भावना पाहिजे. आणि हे गुरुनं सांगितल्यावर माझ्या गुरुने मला असंच सांगितलं आहे, मला तसंच करायचं आहे, आणखीन ही भावना पाहिजे. म्हणून परवा एक मोठा वक्ता बोलत होता संस्कारवर. तो म्हणाले परंपरेनं शिका, नुसतंच कोणाकडून शिकावू नका, क्लासमध्ये जाऊन भगवद्गीता शिकू नका. पारंपरिक जे शिकवलेलं आहे म्हणजे रामानुचार्य परंपरा, शंकराचार्य परंपरा, वल्लभाचार्य, त्या परंपरेमध्ये समर्पण भाव जास्ती असतो. परंपरेमध्ये आता बा भीमसेन जोशी परंपरेनं शिकले होते. ते सवाई गंधर्वाची पुण्यतिथी लावून गेले जगात. मग पुण्यामध्ये कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ते परंपरेनं जे शिकलेले आहे हे लोक जे जे कर्म करतात शेवटी भैरवी का गातात, तर हे सगळं भगवंताला समर्पण करणं आहे. भैरवीचे रागच असे आहे की ते समर्पण भावना देते. म्हणून जे कलाकार सुद्धा आहे म्हणजे विद्वान लोक आहे हे सगळं यद्यत कर्म करू मी, जे जे कर्म करायचं ना ते ते समर्पण करायचं. म्हणून ते म्हणतात प्रार्थना करायची. कर्माबरोबर भक्तीची उपासना आवश्यक आहे. तुम्ही जे कर्म कराल त्या कर्माबरोबर भक्तीची उपासना, कारण ईश्वराच्या भक्तीशिवाय कर्म व्यवस्थित होत नाही. ईश्वराच्या कृपेशिवाय कर्म व्यवस्थित होत नाही. म्हणून जुने लोक अरे जरा तिथे मंदिरावर गेल्यावर लक्षपूर्वक करा, वचवच करू नका असं बोलत होते. तर आपल्याला राग येतो, आम्ही का वचवच करू. त्यांचं सांगणंच ते आहे जे कराल ते आणखीन गावठी भाषेतलं सांगतो मनापासून करा. जे कराल ते मनापासून करा, कारण त्याच्यात मनाला समर्पण भावनेची सवय लागली पाहिजे. म्हणून शास्त्रकारांनी कर्म आणि भक्ती याचा समन्वय घातलाय. ईश्वराची आज्ञा मागून कर्म करतोय असं म्हणायचं, किंवा ईश्वराची आज्ञा घेऊन कर्म करतोय असं म्हणायचं. निष्काम कर्म केलं तर कर्मयोग हा स्वतः भक्तियोग होऊन जातो. कर्मयोग काय होतो, जसं एखादा गुन्हा पकडला जातो, त्या साहेबाला पत्ताही नसतो हा पकडला आहे, पण समारोपाच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो साहेब थोड्या वेळानं तिकडे अरे मला सांगतो घरी तो तिथे बोलून टाकतो मार्गदर्शन नसताना. कारण काय, तो जो क्रम आहे त्यांचा कसा पकडायचा काय करायचा त्याच्यामुळे त्याने तो शब्द
वापरला. म्हणून काही ऑफिसर म्हणतात काय कराल ते माझ्या कानावर घाला. माझ्या कानावर बिना घालताना केलं तर बा मी बरं असं बोलून टाकतो. तसं आहे, जे काही कराल कर्म ते ईश्वराची आज्ञा म्हणून करा आणि या भावनेनं ते निष्काम कर्म होतं. आपण जर त्याला स्मरण केलं तर ते निष्काम धरलं जातं, सकाम होत नाही. आणि सकाम कर्म हा भक्तियोग आहे. हेच भगवद्गीतेच्या कर्मयोगात सांगितलं आहे, हेच गुरुचरित्रात सांगितलेलं आहे. सगळे शिष्य यात्रेला जाताना हा जात नाही. त्याला म्हणा इथेच यात्रा आहे म्हणे का रे, तो पाय दाबतो गुरुचे. तू गेला नाही यात्रेला म्हणे माझी यात्रा इथे. मग तुला चालायचंच आहे का? तुम्ही जात असला तर मी येईल म्हणे, नाही तर मला काय करायचं पाय धर. यात्रेच्या ठिकाणी हजर. सगळे म्हणे कसं आला मागून, हा चोरून लपून. आणि मी महाराज दिसले. तर ज्याची भावना असते ना, ती भावना आणि कर्मयोग हा जर एकत्र करून टाकल्या, म्हणून समर्थ म्हणतात मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. माऊली म्हणते भाव बळे आकळे. पहा, माऊली शब्द हा थोड्या कीर्तनकारांच्या तोंडात येतो आणि ज्ञानेश्वर महाराज, श्रेष्ठ संत, सम्राट हे असे शब्द कृत्रिम लोकांच्या तोंडात. पण माऊली शब्द हा थोड्या लोकांच्या तोंडात येतो, कीर्तनकाराचे, अगदी थोड्या तोंडात. आणि त्याने माऊली म्हटलं की आमच्यासारखं म्हणतं बस कृपा आहे याच्यावर. आणि तो सम्राट पदवीला, आता सम्राट पदवी ही राजेशाही पदवी आहे. हां, आता संताला राजेशाही पदवी लावायची काय? तुम्ही भले कीर्तन सम्राट व्हा, पण माऊलीला सम्राट पदवी काची काय लावायची? पण हल्ली पदव्यांचा काय झाला आहे, सुळसुळाट झाला आहे. कोणी काही पदवी लावतं. ते म्हणजे पदवीला काही महत्त्वच राहिलं नाही ना, असं झालं ना. ना पदवीप्रमाणे बोलताय, ना बसताय, आणि काही करताय. म्हणून कर्म स्वतःच भक्तियोग होऊन जातं. ते कर्म राहतच नाही, समर्पण भावना. दुसरा प्रश्न विचारलाय महाराज, ज्ञानापेक्षा भक्तिमार्ग अधिक सोपा आहे असं सांगतात, पण भक्तीच्या मार्गात श्रद्धेनंच परमार्थ लवकर साधतो का? असे प्रश्न बरोबर आहे. म्हणजे शास्त्राला धरून श्रद्धेनेच परमार्थ मार्ग लवकर साधतो का? महाराज म्हणतात शास्त्राचा सांगोपान अभ्यास केल्याशिवाय ज्ञान होत नाही. काही संदेह राहतातच. म्हणजे आपण निसंशय होण्याकरता जर असं ठरवलं की मला ईश्वराविषयी काही संशयच राहायला नको, तर त्याच्याकरता सांगोपान शास्त्र आहे. म्हणजे ज्या पद्धती सांगितल्या आहे, ज्योतिषशास्त्राचं ज्ञान पाहिजे, काव्याचं ज्ञान पाहिजे, त्याचं व्याकरणाचं ज्ञान पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं कर. पण या ज्ञानाबरोबर जर तुम्ही भक्ती नाही केली तर तुमच्या मनात संदेह राहून जाईल. म्हणून मी कर्म करताना लोकांना काय सांगतो, आधी उपासना कर. उपासनेनं हे जर काम होऊन गेलं ना तर मग शांती कर. कारण शांती करताना आपल्या मनामध्ये अशी भावना असते की बा थोडक्यात झाली पाहिजे. काही लोक म्हणतात 3 तास, अरे बापरे, म्हणजे बा अशा माणसाची जनन शांती करा का वास्तू शांती करा, म्हणजे कसं काय होईल ते? असं आहे ते. कारण माझं कर्म नीट आणि पूर्ण झालं पाहिजे अशी आधी श्रद्धा पाहिजे. आणि मग त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारं द्रव्य, कारण तिथे दान द्यायचं आहे तर देताना दान प्रसन्न मनानं दिलं पाहिजे. दान हे प्रसन्न मनानं दिलं पाहिजे. आपलं कसं असतं की त्याच्यात मग त्याच्याने काय होतं, कर्माचं फळ अर्धच मिळतं.
एखादी बाईचा हट्ट असतो किंवा आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी करायची, त्या माणसाची काही इच्छा आहे. तिथे गेल्यावर तो माणूस काय म्हणतो, झालं तुझ्या मनासारखं, झाली थंडी, म्हणजे सगळी झाल्यावर असं बोलतो तिला. ती बाई डळं त्र्यंबकेश्वरलाच रडते. त्यामुळे ते कर्माची सफलता, कारण समर्पण भावना नाही ना. म्हणून उभयतांमध्ये एक मत असल्याशिवाय कर्म नीट होत नाही. स्वयंपाक नीट नाही होत, एवढं ब्रह्मकर्म कुठं नीट होणार आहे. इतक्या वर्ष एकत्र राहून थोडीशी चूक झाली की तुम्ही तिथे संतापता, ताट फेकता, शिवाय देता. कसं काय झालं का तुझ्याकडून, आज जाऊ दे, संध्याकाळी चांगलं करून घाल, असं बोलायला काय झालं. इतके दिवस झाले, भरलंय ना, गेलं कुठे. का नाही ती भावना येत. एवढ्या अन्नाकरता, एवढ्या मिठाकरता, कमी तिखट झाल्याकरता तुम्ही क्रोध करून ता. अशा क्रोधवान माणसाला भक्ती सापडेल नाही. भक्ती मोठी. तुकाराम महाराज म्हणतात, सुळावरची पोळी. दुर्योधन रोज डबाभर दही, डबाभर तांदूळ दान करत होता, आणि पांडव भिक्षा मागून खात होते. द्वारकेचा राणा 2-3दा देव दुर्योधनाच्या घरी पण गेले ना. याला जेलमध्ये ठेवा म्हणे, असं म्हणाला दुर्योधन. ताकद होती का देवाला धरायची, पण बोलून तर गेला. विदुराने सांगितलं, दुर्योधन मागे सरक. काय बोलतो, भगवान शिष्टाई करायला आले आहे. विभीषणाने काय सांगितलं, मारुतीला हात लावू नका, तो दूत म्हणून आलाय, असं आहे. नाही तर रावण काय, मग शेवटी पेटवा शेपटी. काय फळ मिळालं, अंगदाला सुद्धा तसंच झालं. अंगद शिष्टाई करायला गेले होते, पकडून घेतला, असं आहे. पण अंगद तिथून सटकला. म्हणून ते म्हणतात, एखादं वाक्य वाचून त्याची कल्पना घ्यायची आहे हे चूक आहे. कारण शब्द वाचाय वेळ खूप वेळा वाचल्याशिवाय अर्थ लागत नाही. एकदाच जर आपण एखादा शब्द वाचला तर त्याच्यावर संशय निर्माण होतो. म्हणून ते शब्द वारंवार वाचावे लागतात. म्हणून ज्ञानेश्वरी वारंवार वाचावी लागते, भगवद्गीता वारंवार वाचावी लागते. पारायण करणे याचा अर्थ काय, हल्ली पारायणचं कॉम्पिटिशन झाली आहे. पहा तुम्ही, आम्ही 200 लोक बसवले, आम्ही 400 लोक बसवले. अरे 15 का बसवाना, पण नीट बसले पाहिजे ना. हे लगेच फोटो असतो ते पारायणात, कारण त्याच्याकडून आवक झाली पाहिजे. पारायणाने भगवंताचं प्रेम निर्माण होईल, आवक नाही होणार. असं आहे. ही जी भक्ती करायची आहे ही सोपी नाही आहे. म्हणून ते म्हणतात, आपल्या बुद्धीला कुठेतरी श्रद्धा ठेवल्याशिवाय ते शब्द ब्रह्म आपल्याला अनुकूल होत नाही. मग गुरु महाराज, श्रद्धा कुठे ठेवायची म्हणे, गुरुवर. गुरुवर पहा तुम्ही, कल्याण स्वामीला फांदी तोडायला सांगितले. हां, तर कल्याण स्वामी आधी इकडून बसले, बुंद्याकडून. म्हणे नाही, तिकडून बैस. लगेच तिकडून गेले, तोडायला सुरुवात केली. बाकीचे शिष्य म्हणे काय वेडा आहे, महाराजांनी गंमत केलं. ती फांदी आणि तो खाली गेला. समर्थांनी ढुकून विचारलं, कल्याण कसं आहे, म्हणे कल्याण. त्या दिवसापासून कल्याण. असं आहे, कल्याणानाम निधानम. म्हणून मारणाऱ्यापेक्षा तारणारा, असं आहे. मारे ना खुदा तर मरे ना कदा. म्हणून ते म्हणतात, सद्गुरू पूर्ण शुद्धा ठेवून उपदेशाप्रमाणे जर मनुष्य वागला तर तो लवकर पुढे जातो. सद्गुरूवर श्रद्धा ठेवून मार्ग, आणि अवघड मार्ग ज्ञानाचा त्याला सुलभ होतो.
सद्गुरूवरून श्रद्धा ठेवून जर अध्यात्माचं ज्ञान अवघड जरी असलं तरी ते अवघड ज्ञान त्याला सरळ होतं, लवकर होतं आणि तो साक्षात्काराला पात्र ठरतो. त्याला साक्षात्काराला जास्त वेळ लागत नाही. म्हणून श्रद्धा मार्ग त्या मानाने खूप सोपा आहे, म्हणून तो फळ देतो. श्रद्धेनं परमार्थ केला तर लवकर फळ मिळतं, म्हणजेच भक्ती. महाराज, संशय हा मोठा दोष आहे असं जगात मानलं जातं. मग संशय हा मोठा दोष कसा हे समजावून सांगा, कारण संशय तर आमच्या मनात येतोच. मग हा मोठा दोष कसा? संशय हा मोठा दोष आहे. एखाद्या वेळी संशय आला तर तो फार मोठा होतो आणि संशयाचं कारण छोटं असतं. संशय क्रोधावर घेऊन जातो माणसाला, आणि क्रोध हा कार्याचा, माणसाचा ना. आता आपण पाहतो ना, आवराला गेलेल्या माणसालाच मारून टाकतो लोक. म्हणून कुठे आवरावं आणि कुठे आवरून नाही हे ठरलेलं आहे. तमोगुणी लोकांच्या भांडणात आवराला गेले तर काय होतं, आवरणाराच मरतो. सत्वगुणी लोकांच्या याच्यात भांडण झालं तर ते जोर धरत नाही, अरे काका आले रे, बनवून जातात लोक. हे जनावर आहे ना, काठीवाला माणूस दिसला की लढाई बंद लगेच करून टाकतात, कारण त्याला माहिती काठी मारायची आहे. म्हणजे प्राण्याला कळतं पण माणसाला कळत नाही. संशय हा कायम राहिला तर तो मोठा दोष आहे. म्हणून त्याला शास्त्रामध्ये असं सांगलंय, संशयात्मा विनश्यंती. संशय आत्म्याचा नाश होतो. म्हणून घरामध्ये पती पत्नींमध्ये, पिता पुत्रांमध्ये संशय नको. बाबा ताईलाच जास्त देतात, हा काय झाला, संशय. ते वडील आहे, ते मुलांचं सांभाळून देतील, त्यांचा अधिकार आहे त्यांच्या धनावर कोणाला किती द्यायचा, आपल्याला काय करायचं आहे. असा संशय तुमच्या घरात येतो आणि त्यामुळे तुमच्या घरात होतो कलह. काही काही स्त्रिया नवऱ्याला सुद्धा हा माणूस म्हणता. हा माणूस केवढा शब्द आहे, राग येण्याचा. त्याचं कारण आहे ना, तुम्हाला संशय आहे त्यांच्याबद्दल आणि संशयात कल्लोळ निर्माण होतो. तुमचं नाटकही आहे संशय कल्लोळ. संशयाने घरात कल्लोळ होतो. एकामेकाचा आदर नसेल, एकामेकाचा स्नेह नसेल, एकामेकाचं प्रेम नसेल त्या घरात. नाही म्हणे आम्ही या घरात राहायला आल्यापासूनच कल्लोळ होतो. नाही, तुमचे संशयी वृत्ती आहे आणि म्हणून व्यवहार सांगून समोक्ष करावा. मी किती वेळा सांगितलं ना, हे म्हातारे माणसं काय करतात, मुलीला स्टेशनवर 2000ची नोट देतात, त्याच्याऐवजी सोन्याला सांगायचं येते तर तिला संशय राहील का. पण आपण तिथे देतो स्टेशनवर. तो नातू पाहतो, आई आजोबाने मोठी नोट दिली आत्याला, झाला. तुम्ही पेरता संशय. सगळ्यांसमोर व्यवहार करा ना. मग घर संशय करतं का, भिंती करतात का, खिडक्या करतात का, तुम्ही करतात, याचा शोध घ्या. अहो, पूर्वीचे लोक तिरप्या घरात राहत होते तरी त्यांचे पोरं अमेरिकेत इंजिनियर आहे. तुम्ही चांगल्या वास्तूच्या शास्त्राचे तरी एकच मार्क कमी पडतो म्हणे, एकच मार्क कमी पडतो, एकच मार्क कमी पडतो. 12 ट्युशन आहे त्या पोरांना, तर ट्युशन पण नव्हती. तुमच्या मनामध्ये कलह येतो, कलहाने घरात अस्थिरता येते आणि म्हणून विद्या संपन्न होत नाही. स्थिर राहा. मुलांच्या मनावर स्थिरतेचा परिणाम होतो, अस्थिरतेचा नाही. अस्थिरता बिघडवते माणसाला, स्थिरता स्थिर करते.
म्हणून अध्यात्मामध्ये स्थिर मनुष्य पाहिजे आणि संसारामध्ये धीर आणि गंभीर. किती लिहाल कागद? धीर आणि गंभीर. धीर आणि गंभीर झाले पाहिजे. आता संसार संपलाय. धीर आणि गंभीर प्रसंग निर्माण होतातच. एखाद्या वेळा तुमची जर देवावर श्रद्धा असेल ना, तुमच्यावर जर वाईट प्रसंग झाला आणि तुम्ही खचले, तर तुमचा एखादा मित्र येतो, अरे मी बसलोय तुझ्या पाठीची, का काळजी करू नको, पैसाही लावेल, कुठेही जाईल, मुंबईला, असं म्हटल्याबरोबर तुमच्यात एकदम स्थिरता येते. तर ते तुमच्या देवाने पाठवलाय त्याला तुम्हाला धीर द्यायला, असा देव येतो. सुग्रीव हा 4 महिने कबूल केलं देवाला, त्याची पत्नी दिली, राज्य दिल्यावर सुग्रीव गेला, तर देवाला लक्ष्मणाला भेटायला येतच नव्हता तो. लक्ष्मणाला राग आला, म्हणे मी जातो आणि त्याला पाहतो. मारुती राय तुम्ही जा, हा गेल्याबरोबर त्या सुग्रीवाला मारून बसेल. हा लक्ष्मण आहे म्हणे. असं कसं? अरे म्हणे संसारात कधी नव्हतं त्याला संसार मिळाला आहे. संसाराचे लोक भान विसरून जातात. लक्ष्मणा रामाने सावरलं. संसारामध्ये लोक भान विसरून जातात, कारण हा संसारच असा आहे, तो माणसाला भानावर राहू देत नाही. तुमचं ते उपासना चालली आणि तेव्हा एक मुलगा बसला होता माझ्या, तो म्हणे महाराज मला आळस खूप आहे. म्हटलं मग काय करतो तू? काहीच करत नाही. अरे म्हटलं मग तेच तर चुकीचं आहे ना, काहीतरी कर म्हणजे आळस जाईल ना. म्हणे मी हनुमान चालीसा म्हणतो, मग मला बलबुद्धी काय येत नाही? मग त्याला म्हटलं की तुला सकाळी लवकर उठून व्यायाम करावा लागेल. शरीरामध्ये जडत्व आलं ना की आळस लवकर येतो. मग ते जडत्व कमी केलं पाहिजे. नाही म्हणे मी हनुमान चालीसा म्हणतो तेव्हा सुद्धा वाईट विचार येतात डोक्यात. तर म्हटलं तू म्हणत राहा, ते वाईट विचार हळूहळू कमी होत जातील. बलबुद्धी पण श्रद्धा ठेवून म्हटलं पाहिजे. श्रद्धेशिवाय ते फलद्रूप नाही होत. म्हणून ते म्हणतात संशय आत्मा विनश्यंती. नुसती चिकित्सा करत बसले तर बुद्धी मात्र तुम्हाला कलंक लावेल. त्याला उदाहरण दिलं आहे संतांनी. केळीचा खांब आहे, त्याचे पानं काढत बसा तुम्ही, शेवटी तुमच्या कपड्याला डाग पडतील, मध्ये काहीच सापडणार नाही. काढत राहते वरचं कवर, मध्ये काहीच नाही, फक्त कपड्याला डाग पडतील. तसं आहे. तीच गोष्ट महत्वाची आहे. म्हणून बुद्धीचा पालट झाला पाहिजे. आणि बुद्धीमधलं जो दोष आहे बुद्धीतला, की मला खूप समजतं, हा एक दोष आहे, आणि मला समजत नाही हा एक दोष आहे. जर तुला समजतं तर समजावून सांगण्याची पद्धत असते. लहान मुलाला सांगण्याची पद्धत, मध्यम लोकांना आणि वयोवृद्ध लोकांना. आता बा तुम्ही वडिलांवर चिडतात, तुम्हाला चीड येणं साहजिक असतं. ते काय बाबा मी आहे ना, तुम्ही फक्त मला सांगा, मी करत जाईल. तुम्ही जर वडिलांना बोलले कशाला तर पडले इथे, तर चालेल का? तेच शब्द आहे, फक्त त्याची परिभाषा बदलवली पाहिजे. आणि ही परिभाषा बुद्धीच बदलवते. कसं बोलायचं? आता ते काल निघा, तो बिचारा घाबरून गेला असेल, तो पंतप्रधानाला मुख्यमंत्रीच म्हणायचा. राजस्थानमध्ये 2दा बोलला तो. आता तो घाबरलाय ना, सोपी गोष्ट आहे. घाबरल्याशिवाय मनुष्य असं बोलत नाही. केवढा ओहापोह झाला त्याच्यावर, घाबरून गेला तो. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. आणि
त्याचं जास्त असं प्रपोगंडाही करायची काही गरज नव्हती. ते मनुष्य घाबरतो बोलताना, एखाद्या चांगला मनुष्य बोलताना घाबरून जातो. शिक्षकांचं इन्स्पेक्शन आलं की शिक्षक सुद्धा घाबरून जातात. बरं तो बसलेला असतो ना, त्याला जास्त काही समजत नसतं. बरं जो इन्स्पेक्शन घ्यायला आला त्याला जास्त काही समजत नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला संस्कृतमधलं काहीच समजत नाही. म्हणून ते संस्कृत शिक्षक काय म्हणतात, मुलांना मोठ्याने बोल रे. ठराविक विषयाचं ज्ञान असतं त्यांना. तसं आहे ते. कारण मनुष्य घाबरणं साहजिक असतं. किती मनुष्य मोठा झाला तरी जर सभा मोठ्या लोकांची असेल तर तिथे त फ होतं, त्याला महत्त्व द्यायचं नसतं. त्यामुळं बुद्धीला पटेल केव्हा, बुद्धी सत्वगुणी असेल. रजोगुणी आणि तमोगुणी तुमची बुद्धी असेल तर तिला शास्त्र काय आणि गुरुचं काय. मी तुम्हाला सांगितलं ना की पूर्वी लोक गुरु पौर्णिमेला गुरुकडे जायचे. हल्ली अशी पद्धत नाही आली की गुरुच्या आश्रमातून पत्रिका जाते, गुरु पौर्णिमेला या. ते केवढी चुकीची पद्धत आहे. कारण यांनाही पाहिजे असतं की जास्ती लोक आले की पैसे गोळा होतील. असं झालं आहे. कशाला पत्रिका छापायच्या, ज्याला यायचं असेल तो गुरुपौर्णिमेला दर्शनाला येईल. पण कोण अशी बुद्धी ठेवेल, निस्पृह मनुष्य. लोभी मनुष्य योजना आखतो कसे काढायचे. आज 2 तास शिबिर घ्या, 2 तास वर्ग घ्या आणि 3 तास वर्ग घ्या. काही लोक बाजारात चालते, वर्गाला येतच नाही. कारण ज्यांना काही करायचंच नाही आहे. जास्ती लोक आले, समजा 1 रुपया दिला आणि 5,000 लोक आले तर 5,000 रुपये गोळा होता. 10 रुपये दिले तर तेवढे पैसे गोळा होतील. पण जाताना ते काय घेऊन जातील तुमच्याकडून, गुरुकडून काही त्यांनी नेलं पाहिजे. तर त्यांनी सत्प्रवृत्ती नेली पाहिजे. आणि म्हणून परंपरेच्या ज्ञानामध्ये सत्प्रवृत्तीचं बीज असतं. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हा जो प्रश्न विचारला आहे हा आपल्याला फार फायद्याचा आहे. मनातले सगळे संशय आणि संदेह आम्ही कसे घालवावे महाराज. सद्गुरूंची पूर्ण शक्ती आहे. या पूर्ण शक्तीची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागायचं. बस. सद्गुरू पूर्ण शक्ती आहे, जशी आज्ञा होईल तसं वागायचं. बस संपलं. संशय शिल्लक राहणार नाही. समर्थांचे मोठे भाऊ होते. समर्थ उच्चतम पातळीचे होते हे त्यांना माहिती होते. एक दिवशी अनुग्रहाची परंपरा चालू होती. सूर्याजी पंतांनी मोठ्या मुलाला अनुग्रह देण्याची परवानगी दिली. समर्थ अडून बसले, सगळ्या गावाला अनुग्रह देता आणि आम्हाला देत नाही, आम्ही बोलणार नाही तुमच्याशी. म्हणाले, नारबा तुला मंत्र देणारा फार मोठा आहे, मी नाही. आई आली, असं काय करतो, देऊन टाकणं मंत्र. म्हणे, आई नारबाला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही आहे, त्याला फार मोठा मंत्र. तिथून जे उठले महाराज, मारुतीच्या मंदिरात जाऊन बसले. रात्रभर आई म्हणे, तू पाय उडल जाऊ नको, तो उदय काल आलाय त्याचा, तुला बरोबर येईल सकाळी घरी. रात्री मारुतीच्या मंदिरात बसले तर रामानेच अनुग्रह दिला आणि सकाळीच आले आणि मोठ्या भावाच्या पायावर डोकं ठेवलं. असं आहे. कारण ते अधिकार लागतो. आजही एका माणसाने मला सांगितलं की म्हणे, दादा मी माझ्या त्या पारमार्थिक याच्यात राजीनामा देऊन टाकला म्हणे. आणि आठवड्यातून म्हटलं, तू राजीनामा दिला ना, एकही दिवस जाऊ नको तिथे. मी असं सांगितलं. कारण तुझ्या मनाची शांती त्यांच्या मनाची शांती होईपर्यंत जाऊन काही उपयोग नाही. जरी तू आठवड्यातून एक दिवशी व्याख्यानाला जाशील तर असा बसशील आणि ते म्हणते ना आलाच का. तर अध्यात्मामध्ये
लग्नात गेलं तर धकून जाईल, वास्तुशांतीला गेलं अध्यात्मात धकत नाही. तो माणूस किती सांगत असेल आणि तू असा संशय घेऊन बसला, किंवा बाकीच्यांनी तुझ्याकडे संशयानंच पाहिला काय करतो, तर त्याच्यात परमार्थ होणार नाही. संशय वृत्ती निरसन होण्याकरता पूर्ण शक्तीची गुरुची असायला पाहिजे. आणि जसं आज्ञा होईल तसं वागितलं पाहिजे. मनात संदेह राहत नाही. सद्गुरूची आज्ञा म्हणून धर्माचरण करीत राहा, मनात संशय येणार नाही. एकदा आम्हालाही असं काही प्रसंग जातो की गरीब माणसाकडे असतं, जावं लागतं, त्याच्या मनात खूप इच्छा आणि आकांक्षा असते. तर आम्हाला त्याला आधी सांगावं लागतं, अरे भाऊ मला काही चालत नाही बरं, तू काही जास्ती असं फापट पसारा करू नको. कारण तो ऐपतीच्या पलीकडे करायला जातो केव्हा केव्हा सात्विक मनुष्य. मग त्याला आधी सांगलं काय मुरमऱ्याचं नाही त्याला ह्याचा चिवडा दे आपल्याला, तोच फार आवडेल. का सांगायचं तिथे? कारण तो भावनेच्या भरामध्ये जर दुसरं करायला गेला तर आणखीन पंचायत होते. असे सद्गुरू पाहिजे. म्हणून या 2-3 संतांनी महाप्रसाद काय ठेवला आहे? पिठलं भात पिठलं पोळी. लक्ष द्या. समत्वम योग उच्चते, भगवद्गीतेचं वचन आहे. हे संत समत्व घालताना ते जगाला सुखी करतात, आणि जे ममत्व दाखवतात ते लोकांना रडायला लावतात. समत्वम योग उच्चते. संतांना समत्व घालता येतं. संदेह राहत नाही. गुरुची आज्ञा म्हणून धर्माचरण करीत राहिलं म्हणजे मनात संशय येत नाही, आणि सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा वाढत जाते. आणि शेवटी सद्गुरू आपल्या सान्निध्यात राहतात सदा. ते लांब नाहीच. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामीने देव ठेवला, ते म्हणजे नाही माझे गुरु व्याप्त आहे, गेलेच नाही ठेवायला. त्याच्या आधीच नाम सप्ताह सुरू करून टाकला होता गुरुच्या नावाने. गुरु जातच नाही. गेलेले शरीर जातं, आठवणी कायम राहतात. आठवणी कायम राहतात, आणि आठवणीमध्ये ज्ञान आहे. म्हणून श्रद्धा मार्ग सोपा आहे. कमी वेळामध्ये साक्षात्कार होतो असं संत महात्मे सांगतात. पण तरी आपल्या पापामुळे मनात विकार येतात, त्यावेळा आपल्याला वाईट वाटतं. ते विकार कसे कमी करायचे म्हणे उद्याच्या दिवशी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती. महाबळी प्राणदाता सौख्यकारी दुःखहारी दीनानाथा हरी रूपा पाताल देवता लोकनाथा जगन्नाथा पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका